मुंबईत लालबागमध्ये छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त एका युवा शिवप्रेमीने संग्रहित केलेल्या शिवकालीन शस्त्रास्त्रांचं अनोखं प्रदर्शन भरवण्यात आलंय। आमचे प्रतिनिधी प्रशांत अनासपुरे यांनी घेतलेला हा आढावा। शिवजयंतीनिमित्त लालबागमध्ये एक अनोखं प्रदर्शन आपल्याला बघायला मिळत आहे। तुम्ही जर इकडे बघितलं की लालबागमधलं हे बाल विकास तरुण मंडळ आहे की या मंडळाने एक वेगळा उपक्रम नेहमीपेक्षा, कारण शिवजयंती म्हटलं की आपण दरवर्षी पारंपरिक पद्धतीने तेच कार्यक्रम अनेक ठिकाणी आपल्याला दिसतात, मात्र लालबागमध्ये पहिल्यांदाच की जेणेकरून शिवछत्रपती नेमके काय होते, शस्त्रांची भाषा त्यांना कशी अवगत होती आणि कोणकोणत्या प्रकारची शस्त्र शिवरायांनी त्या काळांमध्ये वापरून विरोधकांचा म्हणा किंवा दुश्मनांचा म्हणा सामना केलेला होता, याच शस्त्रांचं प्रदर्शन आपल्याला इथे बघायला मिळतं आहे। मंडळाचे अध्यक्ष आहेत आपल्यासोबत की नेमका काय उपक्रम आहे आणि कशासाठी त्यांनी हा जो काही घाट घातलेला आहे। आजकालची शालेय विद्यार्थ्यांची जी पिढी आहे त्यांना शिवाजी महाराजांचा फारसा असा इतिहास माहिती नाही आहे। तो इतिहास त्यांना समजावा, त्यांनी जे स्वराज्य स्थापन केलेलं आहे तर त्या स्वराज्यासाठी त्यांनी कोणत्या शस्त्रांची मदत घेतली आणि आपलं स्वराज्य स्थापन केलं, तर त्यामुळे हे ज्या विद्यार्थ्यांना समजावं यासाठी ही संकल्पना आम्ही राबवलेली आहे, जेणेकरून या तलवारीची, छत्रपतींनी वापरलेल्या तलवारींची आणि इतिहासात गाजलेल्या तलवारींची माहिती लोकांना व्हावी आणि ज्या लोकांकडे जुनी शस्त्र आहेत, ज्या परंपरागत शस्त्र आहेत, त्यांनी ती तोडून मोडून न टाकता ती नीट व्यवस्थित सांभाळून ती प्रिझर्वेशन करून ठेवावीत, जेणेकरून पुढची पिढी जी येईल त्यांना पुन्हा आपला जो दैदिप्यमान इतिहास आहे तो कळावा। यासाठी हा शस्त्र प्रदर्शनाचा घाट आम्ही गेली 5 वर्षे मी करत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रसाद प्रशांत अनासपुरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।